मागच्या तासाला आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन और ग्राफिकल रिलेशन बिटवीन बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं होतं. आज आपण अतिशय महत्त्वाचा पुढचा पार्ट पाहूया. रिलेशन बिटवीन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ ए नॉन व्होलाटाईल सोल्यूट. प्रकरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या हे अननोन सबस्टन्स किंवा नोन सोल्यूटचं आपल्याला मोलार मास काढता येतं जर आपण या चारपैकी कोणत्याही एका प्रॉपर्टीचे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे व्हॅल्यू काढू शकलो तर. मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरून काढता येईल, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटवरून काढता येईल, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटवरून काढता येईल आणि ऑस्मोटिक प्रेशरवरून पण काढता येईल. ठीक आहे. आता रिलेशन बिटवीन आपण जे आता डेरिव्हेशन घेतो हे परीक्षेत विचारल्या जातं किंवा यावर आधारित प्रॉब्लेम विचारल्या जातो. रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? इन्क्रीज इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सॉल्वंट ड्यू टू द एडिशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इन इट at given pressure, or it is the difference in between the boiling point of a solution and boiling point of a pure solvent. This is delta TB at given pressure called as the elevation of boiling point. आणि हा elevation of boiling point मध्ये आणि मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट ज्याच्यासाठी आपण M2 घेणार आहोत, मोलार मास ऑफ ए नॉन व्होलाटाइल सोल्यूट, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते कुठून आणलं हे आपल्याला आता पाहायचं आहे. ठीक आहे. आता एक्सप्रेशन कडे जाऊया आपण. अगदी सोपं एक्सप्रेशन आहे. एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व्ड दॅट, असंख्य एक्सपेरिमेंट केले त्याच्यावरून जे दिसून आलं ते मॅथमॅटिकली मांडलेलं आहे. काय दिसून आलं एक्सपेरिमेंट वरून? एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व्ड दॅट elevation of boiling point, that is the delta TB, is directly proportional to the molality of the solution. काय दिसून आलं? एक्सपेरिमेंट करून इथूनच सुरुवात करायची एक्सप्रेशनची. म्हणजे एक्सपेरिमेंट वरून हे रिलेशन सिद्ध झालेलं आहे. ॲज इट इज ए कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, जी याच्यामध्ये येत आहे मोलॅलिटी मध्ये. मग आता या रिलेशन वरूनच आपल्याला आता मुख्य रिलेशन पाहायचं आहे. मग डेल्टा टीबी म्हणजे कोण? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आणि मोलॅलिटी साठी स्मॉल एम लिहित असतो आपण. सो वी कॅन राईट डेल्टा टीबी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट डिनोटेड बाय केबी इनटू मोलॅलिटी, where Kb it is a proportionality constant and it is called as a molal elevation constant. Molal elevation constant किंवा यालाच इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असंही म्हणण्यात येतं. याला बिफोर बॉइलिंग पॉइंट आहे मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा याला इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट असं नाव आहे. हा झाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मोलॅलिटी साठी आता मी स्मॉल एम लिहितो. सो वी गेट डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी मल्टिप्लाइड बाय स्मॉल एम. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. एम म्हणजे कोण? मोलॅलिटी. तर मोलॅलिटीची व्याख्या आठवत असेल तुम्हाला, पुन्हा सांगतो ती कशी काढतात त्याचा फॉर्म्युला तोही माहिती आपल्याला. बस मोलॅलिटीची किंमत काढली तुम्ही आता की आपल्याला रिलेशन मिळून जातं. चालेल. मग आता याच्यासाठी आपण काय करूया? मोलॅलिटी कशी काढतात बघा. डेफिनेशन काय आहे? मोलॅलिटी युनिट वरून लगेच लक्षात येईल. मोलॅलिटी म्हणजे स्मॉल एम, मोल पर किलोग्रॅम हे त्याचं युनिट आहे. मग कसं काढतो आपण? आठवा, त्याची डेफिनेशन आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 kilogram of the solvent called as a molality. Number of mole of solute dissolved per kilogram of solvent called as a molality.
मग नंबर ऑफ मोल्स साठी आपण n लिहूया, n नंबर ऑफ मोल्स साठी n, किंवा नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास. समजा W2 ग्रॅम आपण जर सोल्यूट घेतला आणि त्याचं मोलार मास जर असेल M2, तर W2 डिवायडेड बाय N2 हे झाले नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट. डिसॉल्व्ड पर किलोग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट म्हणजे काय, मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. बरोबर. मग आता हे रिलेशन झालं M इज इक्वल टू हे W2 M2 हे झालं वेट इन किलोग्रॅम म्हणू आपण. हे जर किलोग्रॅम मध्ये असेल तर हे किलोग्रॅम मध्ये घ्या, हे पण किलोग्रॅम मध्ये घ्या. मग वेट इन किलोग्रॅम ऑफ सोल्यूट, लेट M2 मोलार मास ऑफ ए सोल्यूट इन किलोग्रॅम and mass of the solvent in kilogram, suppose it is W1. This is the molality. If the values are taken in terms of grams, then the relation becomes, जर समजा मी हे ग्रॅम मध्ये घेतलं तर काय होईल, त्याला मल्टिप्लाइड बाय 1000 करून टाका. आता हे झालं वेट ऑफ ए सोल्यूट इन ग्रॅम, M2 मोलार मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स and W1 molar mass of the solvent in grams आणि multiplied by 1000. हे नसेल तर तुम्ही किलोग्रॅम मध्ये घ्यायचं, ग्रॅम मध्ये असेल तर याला मल्टिप्लाइड बाय 1000 करा, म्हणजे ते आपोआप किलोग्रॅम मध्ये चालल्या जाईल. तर मग आता हे दोन्ही चालतील आपल्याला. ठीक आहे, ग्रॅम मध्ये घ्या, किलोग्रॅम मध्ये घ्या. मग आता आपण काय अजम्पशन करतोय पा, लेट W2 gram of a non-volatile solute is dissolved into the W1 gram of the solvent. Let M2 is equal to molar mass of the solute, then molality according to the definition becomes W2 divided by M2 into W1 multiplied by 1000 if the masses are expressed in grams. बस हीच मोलॅलिटीची किंमत मी इथे टाकून देतो इक्वेशन 1 मध्ये. सो वी गेट डेल्टा TB is equal to KB, that is molar elevation constant multiplied by molality. W2 divided by M2 into W1 हे रिलेशन. पण याच्यामध्ये आपल्याला वेट कशामध्ये घ्यावं लागेल, मग किलोग्रॅम मध्ये. हे रिलेशन पण चालतं. हियर masses are expressed in kilogram. If it is expressed in gram, then the relation becomes this much into 1000. So molar mass M2 is equal to KB हा W2 हे divided by delta TB इकडे आला, हा झाला delta TB, हा W1 जसाच्या तसा into 1000. Masses are expressed in gram. This is actually the relation between molar mass of a non-volatile solute and elevation of boiling point, that is delta TB. By knowing other values we can determine the molar mass of a non-volatile solute. आता हे एक्सप्रेशन एवढंच आहे, फक्त मोलॅलिटीची किंमत टाकली आणि हे एक्सपेरिमेंट वरून आपण सिद्ध केलेलं आहे. मग आता हे झालं रिलेशन. आता काय करायचंय बघा, आपल्याला ह्या किमती कशा माहिती राहतील. आपल्याला अननोन सोल्यूट दिलेला आहे, त्याचं मोलार मास विचारलं. मग तुम्ही काय करायचं, W2 ग्रॅम मोजून घ्या. समजा 2 ग्रॅम घेतला तो सोल्यूट, ती झाली किंमत तुमची W2. त्याचं मोलार मास M2 काढायचं आहे, माहित नाही आपल्याला. आणि तुम्ही 100 ग्रॅम वॉटर मध्ये टाकलं. मग 100 ग्रॅम वॉटर म्हणजे सॉल्व्हंट, म्हणजे हा झाला W1. म्हणजे बघा W2 तुम्ही मोजून घेतलं 2 ग्रॅम, किती वॉटर मध्ये टाकलं, 100 ग्रॅम वॉटर मध्ये टाकलं, तुम्हीच मोजलेला आहे. हा कॉन्स्टंट आहे, कसा काढतात ते नंतर सांगतो, हा मिळून जाईल तुम्हाला. M2 म्हणजे मोलार मास जे काढायचंय. आता तुम्हाला काय माहित पाहिजे, डेल्टा TB म्हणजे काय, डेल्टा TB कसा काढायचं. मग आता डेल्टा TB इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे तुम्ही आता प्युअर सॉल्व्हंटचा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट माहित राहील तुम्हाला, 100 डिग्री सेंटीग्रेड किंवा 273 अधिक 100 करा 373 अप्रॉक्सिमेटली. आणि त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट तुम्ही काढायचा आता विशिष्ट पद्धतीनं. तो जो 2 ग्रॅम सोल्यूट घेतला 100 ग्रॅम वॉटर मध्ये, आता त्याचा बॉइलिंग पॉइंट तुम्ही मोजला. म्हणजे तुम्हाला ही किंमत माहिती आहे, ही तुम्ही काढली, म्हणजे डेल्टा TB तुम्हाला माहिती झाला. हे 2 ग्रॅम राहील, हे 100 ग्रॅम राहील, हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपल्याला मोलार मास काढता येईल.
आता हा केबी जो आहे याला मी काय नाव दिलंय, मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा याला इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतात. याची व्याख्या पण विचारल्या जाते आणि त्याचे युनिट पण एमसीक्यूज मध्ये विचारण्याची शक्यता असते. मग आता हे एक्सप्रेशन एकदा पुन्हा पहा. एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व्ड दॅट elevation of boiling point is directly proportional to the molality of a solution. हे लिहिलं आपण आता. Where Kb it is a constant called as a molar elevation constant and it is also known as ebullioscopic constant. ही Kb molality साठी m molality कशी काढतात ती सांगितली. Let W2 gram of a solute, non-volatile solute dissolved into the W1 gram of a solvent. Let M2 is equal to molar mass of a non-volatile solute. Then according to the definition, molality M is equal to this much. Here, weights are masses are expressed in gram. म्हणून हा 1000 किंमत टाकून दिली molality. हा M इथे किंमत टाकली, रिलेशन मिळाला. आता आपण जाऊया डेफिनेशन कडे. व्हॉट इज मीन बाय मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट हे विचारतात परीक्षेत, किंवा याचे युनिट पण आपल्याला विचारल्या जाऊ शकतं. हे छोटे छोटे 2 पॉइंट आपण घेऊया. आता इथपर्यंत तर तेच आहे, पुन्हा सांगायची गरज नाही. एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व्ड दॅट elevation of boiling point or boiling point elevation is directly proportional to the molality. बरोबर आहे, हे रिलेशन इथपर्यंतच. नाउ सी हियर, केबी म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे. डेफिनेशन कशी सांगण्यात येते पहा. कॉन्स्टंटची हे काय आहे, मोलॅलिटी. लेट स्मॉल m इज इक्वल टू 1 मोल पर किलोग्राम, दॅट इज 1 मोलाल सोल्युशन. तुम्ही 1 मोलाल सोल्युशन तयार केलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 मोलाल. आता 1 मोलाल जर असेल तर रिलेशन काय झालं मग, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी, कारण एम ची किंमत 1 मोल पर किलोग्राम. आता याच्यावरूनच डेफिनेशन करतात या 2 पॉइंट वरून. काय झालं पहा बरं. केबी म्हणजे मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज इट इज द elevation of boiling point when 1 mole of a non-volatile solute is dissolved into the 1 kilogram of the solvent. That is, it is the elevation of boiling point produced in 1 molar solution containing non-volatile solute called as a molar elevation constant. पुन्हा पहा डेफिनेशन. 2 पैकी कोणतेही सांगितले तरी चालेल, डिटेल मध्ये सांगितले तरी चालते, शॉर्टकट सांगितले तरी चालेल, अर्थ एकच आहे. काय होईल, मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट केबी म्हणजे इट इज द डेल्टा टीबी म्हणजे कोण, इट इज द इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड इन 1 मोलार सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट. और किंवा पूर्ण पाहिजे असेल तर इट इज द इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड व्हेन 1 मोल ऑफ ए नॉन व्होलाटाइल सोल्यूट इज डिसॉल्व्ड इनटू द 1 किलोग्राम ऑफ द सॉल्व्हेंट. ठीक आहे, हे झालं मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा यालाच काय म्हणतो आपण, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. आता याचं युनिट कसं काढायचं बघा, इथेच युनिट काढता येतं आपल्याला. याचं युनिट काढू आपण. आता पहा, एम केबी, केबी बरोबर काय होईल आता, हे डेल्टा टीबी डिवायडेड बाय एम. डेल्टा टीबी म्हणजे कोण, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे डिफरन्स इन बिटवीन द बॉइलिंग पॉइंट म्हणजे टेम्परेचरचं युनिट काय आहे, केल्विन. आणि मोलॅलिटीचं युनिट काय असतं, मोल पर किलोग्राम. दॅट इज के म्हणजे हा केल्विन, मोल पर किलोग्राम हे वर घेऊन जा म्हणजे हे झालं केजी इनवर्स आणि मोल इनवर्स. बरोबर, हे असं होईल के डिवायडेड बाय 1 आणि भागीला म्हणजेच उलट करून गुणीला हे काय होतं, मोल पर किलोग्राम. हे असं आहे की नाही. आता भागीला हे भागाकारात आहे म्हणजे याला काय करू आपण, के उलट करून गुणीला के केजी मोल. बरोबर आहे, हे वर घेऊन गेलो मी. आता काय झालं पहा, के केजी आणि मोल, के केजी मोल इनवर्स. बघा मी चुकवलं होतं इथे, पण आता झालं बरोबर. हे असं मांडलं आपण म्हणजेच काय झालं, के केजी मोल इनवर्स. दिस इज द युनिट ऑफ केबी, केल्विन किलोग्राम मोल इनवर्स.
तर डेफिनेशन पण माहीत झाली आपल्याला आणि आपण काय केलं, केबीचं युनिट पण काढून दाखवलेलं आहे, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. आणि ही जी ब्रँच आहे आता ही एक स्वतंत्र ब्रँच तयार झाली ज्याला इबिलिओस्कोपी असं म्हणतात. मग त्याची व्याख्या जर करायची असेल इबिलिओस्कोपीची, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे. इबिलिओस्कोपी ही ब्रँच आहे ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटली आपण मोलार मास काढतो. कशाच्या साह्यानं? डेल्टा टीबीच्या साह्यानं. त्याला इबिलिओस्कोपी म्हणतात. इट इज द ब्रँच वेअर मोलार मास ऑफ ए नॉन व्होलाटाइल सोल्यूट एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड बाय मेजरिंग the boiling point of a pure solvent and boiling point of a solution of known concentration called as a इबिलिओस्कोपी. तर असं इबिलिओस्कोपी म्हणजे काय, त्याचा कॉन्स्टंट आणि हे पूर्ण जो पार्ट आहे. आता इथे आपली जी दुसरी प्रॉपर्टी होती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ती संपली. काय होतं त्याचं नाव? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या प्रॉपर्टीकडे जाऊया. दुसरी आणि तिसरी, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट जवळपास सारखीच आहे, थोडासा किंचित फरक पडतो, तो आपण पाहूया. ही प्रॉपर्टी जर तुमची पाठ झाली तर ती फार सोपी आहे बघ. चालेल, म्हणजे हे रिलेटेडच आहेत एकमेकाला, जवळपास सारखंच आहे. ठीक आहे, तर आपण बाकी लगेच पुढचा पार्ट पाहूया.